आपण बघितलं की प्रॉपर्टीला आग लागली कशी विजवायची ते बघितलं आपण आता, बरोबर. पण व्यक्तीला आग लागली तर काय करायचं? काय करायचं? ओला कपडा टाकायचं. तुम्ही आता असा कधी इव्हेंट बघितला? म्हणजे गाव ग्रामीण भागामध्ये कुठे एखादा व्यक्ती जळतानाच बघितला का? फायर पकडली वगैरे काय करतो तो? जळाल्यानंतर पळतो आणि माणसाकडे पळतो तो. बरोबर ना, आपल्याकडे पळतो तो. पाणी मागतो तो, जळतो ना, ते बघतो की मी थंड कसं होणार. येस, त्याचा हेतू काय असतो? त्याला हेल्प असते. त्याला काय असते? फक्त हेल्प. तो कोणाला हेल्प कोण देऊ शकतं? त्याला माहिती पाण्याचं ठिकाण. सेकंड तिथे व्यक्ती आहे तो, दुसरा कुठलाही साधन त्याकडे दिसत नाही. तो व्यक्ती आपल्याकडे मदतीसाठी पळतो ना, आपण घाबरतो. तर अशा केसेसमध्ये आपल्याला काय करायचंय? त्याच्यामुळे जो पॉईंट घेतला म्हणतो, तर एखाद्या व्यक्तीला किंवा फायर फायटिंग करता वेळेस काही दुर्घटना सुसाईड साठी नाही सांगत ना, अशी अनफॉर्च्युनेट फायर कॅच केली तर पॉसिबल असे अंगावरचे कपडे काढा, पळू नका, पळायचं नाही. पळायला काय होणार? आम्ही सांगितलं ऑक्सिजन त्याला खायला द्यायला तुम्ही, तर ते आग स्प्रेड होणार, पळायचं नाही. पॉसिबल कपडे काढून फेका. सेकंड थिंग, हे असेल रेतीचा एरिया असेल, माती असेल, त्या मातीमध्ये लोळा. म्हणजे काय होणार? फायर ब्लँकेट टाईपच होणार ना. ब्लँकेट असेल दुसऱ्या व्यक्तीकडे तर ते अंगावरती जर नसेल, बरोबर, तर तो मातीमध्ये त्याच्यामध्ये लोळल्याने आपल्याला काय होती? आग आपली तिथे विझून जाऊ शकते. पाणी त्याच्यावरती वापरायचं नाही. ब्लँकेट तुम्ही वापरू शकता, बरोबर. आणि इमिजिएटली हॉस्पिटलला त्यांना रिकमेंड करू शकता त्या गोष्टी. तर ही गोष्ट आपल्याला एक बेसिक लक्षात ठेवायची, पळायचं नाहीये. फरशी असेल तिथे स्पेस जरी त्याच्यावर निवडा, कपडे काढून टाका, काही प्रॉब्लेम नाहीये, है ना. पॉसिबल भरपूर स्पीड असलं होणार नाही, पण नॉर्मली असले कपडे असतील तुमच्या, आपण फाडून त्याला फेकू शकतो. पॉसिबल आहे. तुमचे कपडे वगैरे इमिजिएटली पकडत नाही त्या गोष्टी. तर हा एक मिनिट आपल्याला त्याच्यामध्ये त्याची प्रिकॉशन कशी घेणं जरुरी आहे. कधी पण आग विझता वेळेस छोटी असेल तर पायाने आग विझवायची नाहीये. कधी स्टंटबाजी करतात, छोटी असते पाया मारायच्या खाली, त्यानेच दुर्घटना होतात. त्याचे कपडे जळायचे असतात किंवा कॅन्डल लक्ष नसते. बेसिकली लेडीज मध्ये खूप जास्त गोष्टी होत्या, केस असतात, गाडीचा पदर असतो बुद्धीच्या साईडला, बरोबर. हे सगळे जे या दुर्घटना होतात तर ह्या काळजी घेणं आपली जिम्मेदारी आहे. या दुर्घटनासोबत फायर फायटिंग करता वेळेस किंवा ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. काही विचारायचं अजून? आता बेगोन जायचं आपण फायर फायटिंगच्या कुठे गेला अरेंजमेंट?